या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 59 सोलापूर शहरात गजानन महाराजांच्या पालखीचे टाळ मृदुंगांच्या गजरात उत्साहात आगमन, महापालिका प्रशासन यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली पूजा। शेगावचे संत गजानन महाराज ही एकमेव पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे सोलापूर शहरातून जाते। पालखीचे उत्साहानं स्वागत आज शहरात रूपाभवानी चौकात पालखीचं आगमन झाल्यानंतर करण्यात आलं। यावेळी महापालिका प्रशासनाच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी स्वागत केलं। प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख, आमदार अभिमन्यू पवार, पोलीस आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त आशिष लोकरे, पोलीस उपायुक्त विजय खबाडे, पोलीस उपायुक्त अजित बिराडे, उपायुक्त दीपाली काळे, महापालिका सह आयुक्त शशिकांत भोसले, सफाई अधिकारी नागनाथ बिराजदार, भाजपाच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, नरेंद्र काळे, माजी नगरसेवक संजय कोळी, राजकुमार पाटील, बाबूराव जमादार यांच्या उपस्थिती होते। गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन शहरांमध्ये होताच संपूर्ण वातावरण भक्तिमय झाल्याचे अनुभवते आल्याचं सांगताना आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, या चैतन्यमय प्रसंगी पांडुरंग चरणी सोलापूर वासियांना सुख समृद्धी मिळो अशी प्रार्थना करतो। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी महानगरपालिकेकडून दिनांक 29 व 30 जून रोजी श्री गजानन महाराज पालखीच्या अनुषंगानं जवळपास 700 वारकरी सामील असून त्यासाठी महानगरपालिकाद्वारे योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या। 24 तास सेवा ही उपलब्ध करून दिलेली आहे। त्या पद्धतीनं पालखी मार्गावरील सर्व रस्त्यांचे डागडुजी करण्यात आले। पालखी मार्गावर स्वच्छतेसाठी उपाययोजना करण्यात आल्या। पालखी मुक्काम हा कुचन प्रशाला व उपलब्ध मंगल कार्यालय आहे, तिथंही आरोग्याच्या, स्वच्छतेच्या व इतर सुविधा महानगरपालिकेकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। त्यासाठी महानगरपालिका यंत्रणा सज्ज असल्याची माहिती दिली। पोलीस प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय, तर पालखी मार्गावर वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या अनुषंगाने विशेष सूचना दिल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली। महाराजांची पालखी आज रोजी सोलापूर शहरामध्ये आगमन झालं। जणू काय गजानन महाराजच आपल्या सोलापूर शहरामध्ये आज आपल्या सगळ्याच्या दर्शनासाठी आल्यासारखं एक प्रकारचा उत्साह आहे, हा वातावरण आहे। आजच्या या पालखी जात असताना एक लहानशी चिमुकली मुलगी, एक 5-6 वर्षाची, ती एका वाटीमध्ये खडी साखर आणली होती। प्रत्येक पालखीमध्ये येणारे वारकरी बरोबर त्यांच्या हातात घेऊन ती खडी साखर तिने आनंद व्यक्त करत होते। म्हणजे ह्या प्रकारची भावना या सोलापूरकरांच्या मनामध्ये एक प्रकारचा आनंद ही पालखीच्या संदर्भात आहे। ही 56 वर्ष झालं अखंडपणे ही सेवा कार्यरत असताना ही पालखी जवळपास 650 किलोमीटर आपल्याला पंढरपूरला जाताना दिसतो आणि एक शिस्तबद्ध आणि एक धार्मिक वातावरण या पालखीमध्ये असतो। आणि मला असं वाटतं की पांडुरंगाचं दर्शन आपल्याला ह्या गजानन महाराजाच्या पालखीमुळे जर आपल्या सगळ्यांचं दर्शन घेतलं तर पांडुरंगाचं दर्शन घेतल्यासारखं होत आहे। आज पालखीच्या उत्सवाच्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या एकादशीच्या निमित्तानं शुभेच्छा। काय व्यवस्था करण्यात आली सर? आज संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांची पालखी सोलापूर शहरामध्ये आगमन झालेलं आहे। शहरामध्ये अत्यंत उल्हास आणि आनंदाचं वातावरण आहे। या पालखीमध्ये साधारणतः 700 वारकरी सहभागी झालेले आहेत आणि आज सोलापूर शहरामध्ये त्यांचा मुक्काम आहे। त्या मुक्कामाच्या अनुषंगाने वारकरी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झालं असून सर्व व्यवस्था त्या ठिकाणी उपस्थित केलेली आहे। उच्च हायस्कूल असो, उपलब्ध मंगल कार्यालय असो आणि शहर भागामध्ये असो, त्या ठिकाणी वारकऱ्यांना पायी चालत असल्यामुळं काही त्यांना औषधोपचार लागत असेल किंवा काही मेडिकल फॅसिलिटी लागत असेल तर त्याची व्यवस्था आपण प्रत्येक ठिकाणी केलेली आहे। आपले 24/7 ही यंत्रणा आपण कार्यरत ठेवलेली आहे। प्रत्येक ठिकाणी आपण पालखीबरोबर सुद्धा ती यंत्रणा आपण कार्यरत ठेवलेली आहे। त्यामुळं त्या वारकऱ्यांना कुठलीही अडचण होईल असं मला वाटत नाही। आणि तसेच सोलापूर शहराची स्वच्छता विचार घेतला तर ती पण आज 2 दिवस पालखीचा मुक्काम आहे। नागरिकांची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दर्शनाची रील लागणार आहे, त्यासाठी आवश्यक त्या सर्व व्यवस्था महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर विद्युत व्यवस्था असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, त्या व्यवस्थासुद्धा आपण या 2 दिवसाच्या कार्यकालात नियोजन केलेलं आहे। पालखी सोलापूर शहरामध्ये आगमन झालेले आहे। पोलीस विभागाकडून सर्व पद्धतीने आणि मुक्कामीचे ठिकाण सर्व ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। सर्व जनताला आव्हान आहे, त्यांनी काही गायगडबड न करता आरामात त्यांनी जाऊन दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावा। पोलीस प्रशासनाकडून पूर्णपणे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। काय यंत्रणा आपण दिवसपाळी रात्रीपाळी असं दोन्ही डिवाईड करून बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। ट्रॅफिक विभागाच्या आणि पोलीस स्टेशनमधून पण मॅनपॉवर लावण्यात आलेला आहे। जुना पुणे नाका, वसंत विहार, सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक 3T MRI टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त SS बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध।
या मशीनद्वारे मेंदू, मज्जारज्जू, संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत MRI मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत, स्कॅन टायमिंग, MRI मशीनचा कमी आवाज, मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर, रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन 70 सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय, अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय. याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून IVF अर्थात वेंधत्वावर समुपदेशन, वेंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय, यासह वैद्यकीय उपचारासाठी SS बलदवा 24 तास सेवेत. न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदवा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा. पत्ता SS बलदवा हॉस्पिटल, वसंत विहार, जुना पुणे नाका, साई सुपर मार्केट जवळ, सोलापूर. मोबाईल क्रमांक 8975 54 31 67, 86 69 73 21 82, 90 67 77 00 15.